गुरुवार उपवास असतो, आठवड्यातून एक दिवस मिठाचा वापर नाही करायचा असं मी ठरवते. पण आज काहीतरी खायची इच्छा झाली, मग काय साबुदाणा भिजवला नव्हता. मग उपवासाचे जे काही पदार्थ होते ते तळले आणि सोबत होता पेरू. संध्याकाळच्या वेळेला आम्ही गेलो बाहेर फिरायला, तर निधी बघून याला काय म्हणते, चंदा मामा. मी म्हटलं चंदा मामा नाही आहे, हा सूरज मामा आहे. आपले दोनच मामे आहेत, एक रात्रीला निघतो चंदा मामा, एक दिवसाला निघतो सूरज मामा, आणि आता तो आपल्या घरी जातो आहे. संध्याकाळ झाली, तुळशीजवळ देवाजवळ सगळ्यात आधी दिवा लावला. तिकडे चहा पण ठेवलाच होता, पूजा केली आणि नंतर चहा काढला. रुद्रांच्या पप्पांनी मूग भजे आणले होते, डोनट आणला होता. मुलांनी डोनट पण खाल्ला आणि मूग भजे पण खाल्ले, त्यांच्यासोबत मी पण खाल्ले, म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ले. रुद्रांचा चालू आहे आता अभ्यास. रुद्रांचे तर अभ्यासामध्ये काय कसं पण बसतो आणि कसं पण अभ्यास करतो, पण करतो हे महत्त्वाचं आहे. चहा पिऊन झाल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचा. स्वयंपाक आणि अभ्यास सोबतच असते रुद्रांसचा, कारण त्याला भरपूर वेळ लागतो होमवर्क करायला, आणि होमवर्क तर भरपूर देते टीचर. आता चला इथेच करते मी.